जय शिवराय मित्रांनो पॅक हाऊस अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पॅक हाऊस साठी 2 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। प्रकल्प खर्च 4 लाख रुपयाची मर्यादा निश्चित करून पॅक हाऊस साठी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। मग नेमकं पॅक हाऊस म्हणजे काय, याचे शेतकऱ्यांना काय फायदे आहेत, याचा अर्ज कसा केला जातो, अनुदान कसं दिलं जातं, याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, महाडीबीटी वरती लॉटरी लागलेली आहे। 1 ऑक्टोबर 2025 रोजी लागलेल्या लॉटरीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पॅक हाऊस लागलेली आहे आणि या अनुषंगाने देखील बऱ्याच मित्रांच्या माध्यमातून विचारलं जातं मग कागदपत्र काय लागतात किंवा ही योजना कशा प्रकारे राबवली जाते, आणि हेच आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत ज्या फळबागा आहेत, जसे की आपण पाहिलं तर पेरू असेल, केळी असेल किंवा फुलं असतील, बऱ्याच मोठ्या प्रमाणात फलोत्पादनच्या अंतर्गत कापणीनंतर ही फळं बाजारात जाईपर्यंत जे काही नुकसान होते, नुकसान मोठं असतं। 20 ते 40% पर्यंत नुकसान होतं। म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये त्याची योग्य अशी जर पॅकिंग झाली तर माल मार्केटपर्यंत व्यवस्थित जाऊ शकतो, शेतकऱ्याचं होणारं नुकसान वाचू शकतं। याच्यासाठी या पॅक हाऊसच्या अंतर्गत एक सुविधा दिल्या जातात। पॅक हाऊस मध्ये आपण जर पाहिलं तर एक पॅक हाऊस आहे, त्याच्या अंतर्गत तुम्हाला परत वजन करण्यासाठी वजन काटा आहे, त्याची पॅकिंग करण्यासाठी लागणार साहित्य, क्रेट असेल, ट्रॉली असतील, अशा वेगवेगळ्या बाबी याच्या अंतर्गत दिल्या जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला बांधकामासाठी साधारणपणे 3 लाख रुपयापर्यंतचा खर्च आणि जे काही साहित्य खरेदी याच्यासाठी 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च निश्चित केला जातो। मग जे काही शेतकरी फळबाग धारक शेतकरी आहेत असे शेतकरी महाडीबीटी वरती या बाबीसाठी अर्ज करू शकतात। आता या बाबीसाठी अर्ज केलेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये लॉटरी लागलेली आहे। याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी असेल, शेतकरी उत्पादक संस्था असेल, शेतकऱ्यांचा ग्रुप असेल, जे काही गट आपण म्हणतो, असे गट देखील या ठिकाणी या बाबींसाठी अर्ज करू शकतात। आणि अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर लॉटरीमध्ये पात्र झाल्यानंतर आपण आपले जे काही फळबागा असतील या फळांची पॅकिंग करण्यासाठी या पॅक हाऊसचा वापर करू शकता। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस तुमची कधी लॉटरी लागते, ही लॉटरी लागल्यानंतर सोडत लागल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये याच्यासाठी जे करारनामा अपलोड करावा लागतो, बंधपत्र द्यावं लागतं, याच्यासाठी जे एक तुम्हाला स्वयंघोषणापत्र जे येतं ते स्वयंघोषणापत्र द्यावं लागतं, याच्यासाठी जे एस्टिमेट अपलोड करावं लागतं, याच्यासाठी जे एक आराखडा दिला जातो त्या आराखड्यानुसार याची तुम्हाला बांधणी करावी लागते। आणि साधारणपणे याच्या बांधणीसाठीचा जो खर्च आहे तो खर्च 3 लाख रुपये ग्राह्य धरला जातो। आता याच्यावरती बरेच जण म्हणतात हे पत्र्याचं शेड असतं, जसं की आपण पॅक हाऊस जर शेतात घेतलं तर बरेच जण पत्र्याचंही बांधतात, म्हणजे जे योजनेनुसार आहे। पण बऱ्याच जणांना जर ते जर आरसीसीचं घ्यायचं असेल, वरती स्लॅब टाकायचं असेल, तर स्वतः शेतकरी वैयक्तिक खर्च करून सुद्धा ते एक आरसीसीचं पॅक हाऊस बनवू शकतात। पण अनुदान मर्यादा ही 2 लाख रुपयापर्यंतच असते। मग खालचं जे काही मॅपिंग आहे, जे काही आराखडा दिलेला असतो त्यानुसार ते पॅक हाऊस बनवावं लागतं। त्याच्यावरती जर पत्र्याच्या ऐवजी जर तुम्हाला स्लॅब करायचं असेल तर ते तुम्ही स्वखर्चानं त्याच्यामध्ये करू शकता। याच्यामध्ये 100 रुपयाच्या बॉन्डवरती करारनामा, बंधपत्र ही कागदपत्र द्यावी लागतात। आता 100 रुपयाचा बॉन्ड मिळत नाही, त्याच्यामुळे बॉन्ड ही तुम्हाला थोडे मोठे या ठिकाणी द्यावे लागणार आहेत। हे सगळी कागदपत्र तुम्हाला एक तर कागदपत्र अपलोड करताना आणि याच्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती दिल्यानंतर पूर्वसंमतीनंतर जे काही बिल चलन अपलोड करायचे त्यावेळेस त्या ठिकाणी करावे लागतात। मग वेळोवेळी याची पुन्हा पाहणी होते, पाहणीनंतर ज्या ज्या स्टेजवरती काम असेल त्या स्टेजनुसार ते अनुदान पुढे वितरित केलं जातं। आता ही जी काही लागणारी बंधपत्र असतील, एस्टिमेट असेल, आराखडा असेल, ही सर्व कागदपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंक वरती मिळतील। याच्या संदर्भातील ज्या काही नवीन मार्गदर्शक सूचना आहेत त्या सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर मोठ्या प्रमाणात विचारलं जात होतं की नेमकं पॅक हाऊस काय। आता पॅक हाऊस मध्ये आणखीन एक इंटिग्रेटेड पॅक हाऊस आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सुसज्ज असं पॅक हाऊस आलेलं आहे। तर सध्या तर पॅक हाऊसचाच मोठा बजेट आहे, तुम्ही त्याच्या पुढे जर जायचं असेल तर इंटिग्रेटेड पॅक हाऊस सुद्धा करू शकता। आणि पॅक हाऊस ही बाब शेतकऱ्यांसाठी अतिशय गरजेची। 9x6चं हे एक बांधकाम असते, त्याच्यामध्ये तुमच्या सर्व फळ असतील, फुलं असतील, याच्या तुम्ही त्या ठिकाणी पॅकिंग करू शकता। तुम्हाला आवश्यक असलेल्या बाबी याच्या अंतर्गत दिल्या जातात। तर मित्रांनो, अशा प्रकारे फळबागांसाठी आणि फलोत्पादनासाठी आवश्यक असलेलं हे पॅक हाऊस आणि याच्यासाठी राबवली जाणारी ही पॅक हाऊस अनुदान योजना, ज्याच्याबद्दलची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।